नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र एमसीसीटी 2026 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि मॅथ्स अँड स्टॅटिस्टिक्स मध्ये जे विचारले गेलेले पीआयक्यू प्रश्न होते ते आपण प्रश्न इथे आज पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करू. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी श्वेता चंदनकर तुम्हाला सर्वांचे सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी येऊन आले आहे महाराष्ट्र एमसीसीटी एक्झाम 2026 यासाठीची रेकॉर्डेड बॅच, ज्यामध्ये तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर्स मिळणार आहेत, टॉपिक प्रॅक्टिस एमसीक्यूज मिळणार आहेत, फुल सिलेबस नोट्स मिळतील, फुल सिलेबस मॉक टेस्ट असणार आहे, सोबतच फुल सिलेबस एमसीक्यू सिरीज असणार आहे. याची जी फीस होती 2000 रुपये. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. ठीक आहे, चल पहिला प्रश्न आहे. अ टोटल एज ऑफ 3 kids इन अ फॅमिली इज 27 years. व्हॉट विल बी द टोटल ऑफ देअर एज आफ्टर 3 years? तर इथे आपल्याला 3 kids इंटू 3 year म्हणजे किती, 9 year झालेलं आहे. मग या 27 मध्ये 9 मिळवायचं म्हणजे 36. नवीन टोटल एज काय असणार आहे, 36 असणार आहे. असे सिंपल प्रश्न आपल्याला पेन न उचलता सुद्धा करता आले पाहिजे. ठीक आहे, चल समोरचा प्रश्न आहे. जेस्सी रॅन 12 laps एव्हरी डे फॉर 2 weeks. हाऊ मेनी लॅप्स डिड शी रन इन ऑल? जेस्सी जी आहे तिने 12 लॅप्स जी आहे ती प्रत्येक दिवशी 2 हफ्ते मारलेले आहेत. ठीक आहे, 2 weeks इंटू किती, 7 दिवस असतात म्हणजे 14. आता हाऊ मेनी लॅप्स डिड शी रन इन ऑल? तर किती लॅप्स मारले तिने म्हणजे 12 L इंटू 40 म्हणजे 168 लॅप्स तिने मारलेल्या, म्हणजे एक जे आहे त्याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, नंबर ऑफ लॅप्स रन बाय जेसी इंटू 12, नंबर ऑफ डे 2 weeks इंटू 2 इंटू 7 म्हणजे 14 दिवस. तर टोटल लॅप्स रन बाय जेसी इन 2 weeks इज 168. समोरचा प्रश्न आहे. फाइंड द नेक्स्ट टर्म ऑफ अरिथमॅटिक सिक्वेन्स. असा अरिथमॅटिक सिक्वेन्स दिलेला आहे, तर तेव्हा आपल्याला आधी प्लस मायनस सगळं आपण करून पाहायचं. इथे 177 मायनस 173 केलं तर 4 येतं. 173 मायनस 169 केलं तर 4 येतं. 169 मायनस 165 केलं तर 4 येतं. 165 मायनस 4 केलं तर 161 म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, 2 असणार आहे. ठीक आहे, हे अशा पद्धतीची अरिथमेटिक सिक्वेन्स विचारली जाते जेव्हा नेक्स्ट टर्म आपल्याला विचारलं जातं. समोरचा प्रश्न आहे. कमल्स annual income is rupees 2,88,000. His annual saving amount is rupees 36,000. What is his total yearly expenditure? The expenditure is equal to total income minus total saving. म्हणजे किती आहे, 36,000, 2,52,000. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे 1. समोरचा प्रश्न आहे. मेहक बॉट 96 टॉयज प्राइस्ड इक्वली for rupees 12,960. The amount of rupees 1,015 is still left with him. Find the cost of each toy and the amount he had. तर एकतर आपल्याला काय करावं लागेल, मेहकनी काय केलं, 96 टॉयज घेतले प्राइस मध्ये 12,960. तर अमाऊंट किती आहे, 1,015 ही त्याच्याकडे ऑलरेडी शिल्लक आहे. तर इच टॉय आणि अमाऊंट किती आहे ते आपल्याला करायचं आहे. तर कॉस्ट ऑफ इच टॉय इज इक्वल टू टोटल नंबर ऑफ टॉयज डिवाइड बाय नंबर ऑफ टॉयज. 12,960 96 म्हणजे 135. टोटल अमाऊंट इज इक्वल टू अमाऊंट स्पेन प्लस अमाऊंट लेफ्ट. 12,960 प्लस 1,015, 13,955 म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, 1 असणार आहे. ठीक आहे, समोरचा प्रश्न आहे. अ कार ट्रॅव्हल 150 किलोमीटर इन 3 hours. हाऊ मेनी किलोमीटर विल इट ट्रॅव्हल इन 7 hours ऍट द सेम स्पीड? म्हणजे तर आपल्याला ते स्पीड काढायला लागेल. जी कार आहे ते 150-150 किलोमीटर 3 तासात जाते, तर किती किलोमीटर्स ती 7 तासात सेम स्पीडने जाईल? तर स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स डिवाइड बाय टाइम. 150 किलोमीटर डिवायडेड बाय 3 hour म्हणजे 50 किलोमीटर पर आवर. आता आपलं दुसरं डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. 50 इंटू 7 350 किलोमीटर म्हणजेच एज 1 जे आहे ते आपलं उत्तर असणार. ठीक आहे, समोरचा प्रश्न आहे. देअर आर 60 स्टुडंट्स इन अ क्लास अँड 3/5 ऑफ देम आर गर्ल्स. हाऊ मेनी बॉयज इन द क्लास? 60 स्टुडंट आपल्या वर्गात आहे आणि 3/5 जे आहे ते मुली आहेत. तर मुलांची संख्या काढा. तर सरळ आपल्याला आधी 3/5 मुली काढायच्या, गर्ल्स. हे किती निघाले, गर्ल्स निघाले 36. आता मुलं काढायला पुन्हा इझी आहे. 60 मायनस 36 म्हणजे किती, 24. बॉईज किती असणार आहे, 24 असणार आहे, 1. ठीक आहे,
अशा पद्धतीने आपण काही प्रश्न पाहिलेले आहेत. ठीक आहे. ओके एव्हरीवन, रेकॉर्डेड बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे. जर का तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरला संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन टेस्ट वरून डाउनलोड करू शकता. आता काहीच दिवस शिल्लक आहे आपल्या एक्झामला, त्यामुळे रिव्हिजन करत चला. रिव्हिजनवर जास्त भर द्या आणि क्वेश्चन्स प्रॅक्टिस करा. मॉक टेस्ट द्या. हे खूप महत्वाचे असणार आहे आणि जास्तीत जास्त वेळ तुम्ही आता अभ्यासाला द्या, जेणेकरून तुमचं जे स्कोर आहे 160+ ते झालं पाहिजे. हे मी चारही सब्जेक्ट बद्दल बोलते की तुम्ही रिव्हिजनला लागा. नवीन कुठलेही टॉपिक आता घेऊ नका. जुनच जे टॉपिक आहे ते रिवाइज करा, मॉक टेस्ट द्या, क्वेश्चन सॉल्व्ह करा. यानेच तुम्हाला चांगला म्हणजे रिझल्ट मिळणार आहे. आणि ऑल द व्हेरी बेस्ट एव्हरीवन. 30 मार्च 2026 ला आपली एक्झाम असणार आहे. ओके एव्हरीवन, थँक्यू.